नमस्कार, मी दृष्टी तुमचं सर्वांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये. तर आज इथे मी बनवलेला होता मस्त असा ऑरेंज फ्लेवरचा केक. पण हा मी पहिल्यांदाच केक आयसिंगचा बनवलेला आहे. खायला खरंच खूप मस्त झालं आणि बनवताना एक छोटीशी मिस्टेक झाली. काय मिस्टेक झाली ती नक्की बघा. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. आणि इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे, 3-4 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. आणि हे आपल्याला जे ऑरेंज ज्यूस आहे तो मी फ्रेश ज्यूस घेतलेला आहे घरीच बनवून, आणि हे अर्धी वाटी ज्यूस घेतलेला आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं इथे आपल्याला हे फेटून घ्यायचं. जेवढं व्यवस्थित आपलं हे फेटलं जातं ना केकचं बॅटर, तेवढी मस्त असा आपला फ्लफी आणि एकदम असा स्पॉन्जी असा हा केक बनतो. खायला खरंच खूप मस्त झालेला, पहिल्यांदाच बनवलेला, पण सगळ्यांना खूप आवडला आणि एवढ्या आवडीने सगळ्यांनी खाल्लं ना खरंच. आणि त्यामध्ये आपण इथे घालणार आहे 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा इथे मी बेकिंग सोडा घातलेला आहे. पाव वाटी इथे नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध घातलेलं आहे. दूध मी इथे जास्त नाही घातलेलं, कारण ऑलरेडी मी अर्धी वाटी इथे ऑरेंजचा ज्यूस घातलेला होता. मला हा ऑरेंज फ्लेवरमध्ये बनवायचा होता आणि हा मी बनवलेला होता व्हॅलेंटाईन दिवशी नवऱ्यासाठी. पण व्हिडिओ एडिटिंग करायला थोडा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी आज इथे हे व्हिडिओ तुमच्यासोबत हा शेअर करते. आणि मी जे मिस्टेक केली ती तुमच्याकडे ही मिस्टेक होऊ नये म्हणून मी मुद्दामून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि ती काय मिस्टेक आहे ते मी नंतर सांगणार आहे. खरंच पण खायला खरंच खूप मस्त झालेला. पण मिस्टेक अशी झाली की ती तुम्ही करू नका, जेणेकरून तुम्हाला देखील असा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर ज्या केकच्या भांड्यामध्ये मी बनवणार होती त्याला मी थोडंसं बटर लावून बटर पेपर लावलेला होता. त्याच्यामध्ये हे केकचं बॅटर पूर्ण घालून घेतले आहे. थोडंसं व्यवस्थित घालून टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही बबल्स नाही होणार. आणि इथे मी अगोदरच कढई 10 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवलेली आहे. आणि हा कढईमध्ये देखील एवढा मस्त केक झालेला ना, खरंच खूप छान झालेला ना, अगदी स्पंजी झालेला आहे. आणि त्यानंतर हे मी झाकण लावून जास्त वेळ नाही, अगदी 30 ते 40 मिनटासाठी ठेवायचं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता 30-40 मिनटानंतर मस्त असा हा आपला केक झालेला आहे. व्यवस्थित असा हा बेक झालेला. हे बघू शकता की बिलकुलही स्टिक झाला नव्हता. खूप छान असा हा केक झालेला. आणि त्यानंतर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल ही व्हिपिंग क्रीम भेटते. ते मी व्हिपिंग क्रीम घेतलेली, त्याच्यामध्ये फूड कलर घातलेला आहे. फूड कलर म्हणजे मी ऑरेंज फ्लेवरचा फूड कलर घातलेला आहे. तुम्ही फूड कलर नाही घातला ना तरी हरकत नाही. आणि मी जी मिस्टेक केली ती हीच मिस्टेक केली की इथे मी फूड कलर थोडासा जास्त घातला. आणि फूड कलर जास्त घातल्यामुळे जी क्रीम आहे ना ती थोडीशी सॉल्टी अशी लागत होती, पण टेस्ट खूप छान लागत होती, पण थोडीशी खाताना सॉल्टी अशी लागत आहे. तर तुम्ही ही मिस्टेक बिलकुल नका करू. कधी पण फूड कलर घालताना अगदी म्हणजे थोडासा घाला. माझ्याकडे थोडासा जास्त पडला, त्यामुळे क्रीम थोडीशी सॉल्टी झाली. त्यानंतर केक थंड झाल्यानंतर डिमोल्ड करून घेतला, मधून कट करून घेतला. व्हिपिंग क्रीम मी डायरेक्टली विस्क करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. हे बघा, तुम्ही बघू शकता छान अशी ही व्हिप झालेली होती. त्यानंतर मी इथे केक मधून कट करून इथे आयसिंग करायला घेतले. आणि खरंच सांगते, मी आयसिंग फर्स्ट टाईम असं हा केकला करते, पण पहिल्यांदा का होईना पण खूप छान झालेला आणि दिसायला पण खूपच मस्त झालेलं. तो जसं की तुम्ही बघितलंच आहे. खायला तर खरंच खूप छान झालेलं. माझ्या मुलांना देखील खूप आवडला. आणि मेन म्हणजे मी हजबंडसाठी हा केक केलेला होता, त्यांना देखील भरपूर असा हा आवडला. पण माझी एकच मिस्टेक झाली की कलर मी थोडासा जास्त टाकला आणि ती क्रीम थोडीशी म्हणजे अगदी थोडीशी सॉल्टी लागत होती, जास्त नाही. पण खायला खरंच खूप मस्त झालं, अगदी मौशीत. आणि जसं आपण बाहेरून केक आणतो ना तसाच हा घरी मी मस्त असा बनवलेला होता. आणि हे बघा, त्यानंतर मी जे व्हिपिंग क्रीम आहे ती पूर्ण अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. थोडंसं शुगर वॉटर पण लावायचं आहे स्पॉन्जला. व्यवस्थित हे सगळं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही स्प्रेड झालेली. आणि व्हिपिंग क्रीम जे मी आपला बीटर जे आहे ना त्यांनीच केलेली होती. आणि त्यानंतर दुसरा जे लेयर आहे तो ठेवलेला, त्याच्यावरती पुन्हा एकदा शुगर वॉटर घातलेला आहे. शुगर वॉटर घातलं ना की आपला केक जे आहे ना अगदी मऊ आणि अगदी म्हणजे सॉफ्ट असा राहतो, त्यामुळे शुगर वॉटर घालणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे मी क्रीमने आयसिंग केलेली आहे. फर्स्ट टाईम केलं तर एकदम असं बोलतात ना की परफेक्ट अशी नाही झालेली, पण
एवढं पण खराब नाही झालेली, खूप छान अशी झालेली. आणि आयसिंग पहिल्यांदाच केल्यामुळे तुम्ही बघू शकता की थोडंसं मला करायला प्रॉब्लेम होतो, म्हणजे डिफिकल्टी फेस पण असो. जोपर्यंत आपण करत नाही आणि जोपर्यंत करायला शिकत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनत नाही. जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत करत राहायचं, भले कितीही मिस्टेक होऊ दे पण आपण करत राहायचं. आणि असंच तुम्ही करत राहिला ना की शेवटी तुमचं बोलतात ना सब्र का फल मीठा होतं आहे, तो खरंच खूप छान झालेला होता. आणि व्यवस्थित हे सगळीकडे मी स्प्रेड करून घेतलेला आहे. आणि मी हा जे आहे तो राऊंड शेपचा इथे मी मला ऑरेंज फ्लेवरचा बनवायचं होतं म्हणून थोडंसं ऑरेंज शेपसारखा मी इथे आयसिंग केलेली होती. तुम्ही बघू शकता राऊंड असा हा शेपमध्ये मी हे आयसिंग केलेली होती. खायला खरंच खूप मस्त झालेला. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, बाहेरून न आणता मी घरी बनवलेला होता आणि घरी बनवून पण एवढा छान असं झालेला ना की डायरेक्टली जर तुम्ही बघितला ना तर कुणाला वाटणार नाही की मी तो बाहेरून नाही घरी बनवलेला होता. आणि खरंच खूप छान झालेला. मुलांना देखील खूप आवडला आणि मिस्टरांना पण खूप आवडला. हे बघा व्यवस्थित असं मी राऊंड हलकं हलकं फिरवत, कारण मला हे सवय नव्हती त्यामुळे थोडासा वेळ लागला, पण खूप छान असा बनलेला. मला ते टेबल वगैरे व्यवस्थित फिरवता येत नव्हतं, तरी देखील म्हटलं आज मी काय पण होऊ दे आयसिंग केक मी घरीच बनवणार आहे. त्यानंतर थोडीशी मी इथे डेकोरेट केलं. डेकोरेशन पण अगदी परफेक्ट असं नाही झाले, पण असो खूप छान झालेलं. तुम्ही बोलाल की स्वतःची स्तुती स्वतःच करते, पण खरंच खूप मस्त झालेलं. तुम्ही बघू शकता फर्स्ट टाईम मी आयसिंग केक बनवलेला होता आणि खरंच खूप मस्त झालेलं. त्यानंतर काय थोडंसं डेकोरेशन केलं आणि घरी स्ट्रॉबेरी पण होत्या, मग चला म्हटलं स्ट्रॉबेरीने पण थोडंसं डेकोरेशन करू. आणि स्पेशली मी हा ऑरेंज फ्लेवरचा बनवलेला होता. स्ट्रॉबेरी होत्या त्यामुळे मी हे ऑप्शनल आहे, म्हणजे थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी मी हे बनवलेलं होतं. हे बघा थोडीशी स्ट्रॉबेरी लावली जेणेकरून मुलांना पण एकदम असं अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि त्यांना खायला पण अगदी असं टॅम्पटिंग होईल. त्यानंतर थोडेसे ऑरेंजचे पीसेस मी इथे टॉपिंगला लावलेले होते आणि खूप छान असा झालेला केक. दिसायला तर अगदी सुंदर असा दिसत होता आणि खायला तर खरंच खूप मस्त लागत होता. तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा केक झालेला आहे. आणि हे बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल केकची ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. असो कितीही मिस्टेक झाल्या तर माणसं कशी मिस्टेक करूनच सुधारतात, त्यामुळे ह्या रेसिपीला तुम्ही प्लीज एक लाईक नक्की करा. आणि हे बघा किती सुंदर असा हा केक झालेला होता. खायला तर खरंच मस्त झालेला. आणि तुम्ही देखील ही मिस्टेक नाही करायला पाहिजे म्हणून मी हा मुद्दामून केक शेअर केलेला आहे. आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.